अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या सुरक्षेत मोठी चूक झालेली आहे। जो बायडन यांच्या ताफ्यावरती कार धडकलेली आहे। अमेरिकेमध्ये घटना घडलेली आहे। बायडन यांच्या पत्नीसोबत एका कार्यक्रमातून परतत असताना ही घटना घडलेली आहे। तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं आता समोर आलेलं आहे। बायडन यांच्या ताफ्यावरती कार धडकलेली आहे, पण यामध्ये कोणतीही दुखापत झाली नसल्याची माहिती आता समोर येते। तर अमेरिकेतली आपण दृश्य पाहतोय, जो बायडन यांच्या ताफ्यामध्ये मोठी चूक झाल्याचं समोर आलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार। पद्मेश, जो बायडन यांच्या ताफ्यावरती कार धडकलेली आहे, काय नेमकी माहिती आहे? नक्कीच अमित, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या ताफ्याला एक वेगवान कार धडकली आहे। अचानक घडलेल्या या घटनेनंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेत असलेले जवान यांनी या ज्या कारला आहे ते रोखलेलं आहे। त्याचबरोबर त्याच्याकडे असलेल्या बंदुकीचा त्याला इशारा दिलेला आहे। अपघाताच्या वेळी जो बायडन आणि पत्नी जिल बिडेन त्यांच्यासोबत होते, मात्र या घटनेत बायडन आणि त्यांच्या पत्नी यांना कोणती दुखापत झाली नाहीये। रविवारी जो बायडन यांचा जो ताफा होता डेलावरमधील त्यांच्या प्रचार मुख्यालयाबाहेर उभा होता। बायडन त्यांच्या ताफ्यातील कारमध्ये चढणारच होते, तेवढ्यात बायडनपासून असलेल्या एका 40 मीटर अंतरावरती गाडी होती, त्या गाडीला ही जी कार येऊन धडकली। त्यानंतर जे सुरक्षाकर्मी होते त्यांनी त्या कारकडे धाव घेतली आणि त्या जो ड्रायव्हर होता त्याला खाली पाडले। त्यानंतर अचानक घडलेल्या घटनेमध्ये बायडनच्या सुरक्षेसाठी तैनात सर्व कर्मचारी सतर्क झाले। व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की राष्ट्रपती आणि फर्स्ट लेडी दोघेही ठीक आहेत। पुढील प्रश्न ते थोड्या वेळातच सिक्रेट सर्व्हिस सोबत शेअर करून ते आयोजित केलेल्या एका प्रेसमध्ये ते सांगतील। नक्कीच पद्मेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं समोर येत आहे। जो बायडन यांच्या ताफ्यावरती कार धडकलेली आहे। अमेरिकेमध्ये घटना घडलेली आहे आणि बायडन त्यांच्या पत्नीसोबत एका कार्यक्रमातून परतत असतानाची ही घटना आहे।